नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. तालुक्यातील एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याची घटना वाढत असल्याचे चित्र दिसत आहे आणि अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एक कुटुंबातील 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरातूनच फूस लावून नेण्यात आल्याची घटना घडली आहे. घटनेच्या दिवशी आई वडील शेती कामासाठी बाहेर गेले होते आणि घरात मुलगी व तिची आजी होती. घटनेचं काय आहे आपण ते बघूया. संध्याकाळच्या सुमारास एक ओळखीचा तरुण घरात येतो आणि जत्रेला घेऊन जातो असे सांगून त्या अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन जातो. नंतर आई वडील घरी आल्यानंतर ही बाब समोर येते आणि मुलगी बेपत्ता असल्याचं लक्षात येतं. कुटुंबियांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. नातेवाईकाकडे ओळखीच्या ठिकाणी चौकशी केली, परंतु मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. महत्वाचा मुद्दा, समस्या अशा घटना वाढताना दिसत आहेत. अल्पवयीन मुलींना फूस लावणे, भावनिक बोलणे किंवा विश्वास जिंकून त्यांना सोबत नेणं हा प्रकार गंभीर स्वरूप धारण करत आहे. समाजाला इशाराबाबत पालकांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नये आणि मुलांनीही अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. ही फक्त एक घटना नाही तर समाजासाठी मोठा इशारा आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने सतर्क राहणं आवश्यक आहे. अशाच महत्वाच्या आणि जबाबदार बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.